नवजवान मित्रमंडळाच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सिने अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि शर्मिला शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक शंकर पवार, पूजा पवार, संजय बालगुडे, नगरसेविका प्रिया गदादे पाटील, हर्षदा खानविलकर, शर्मिला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। हर्षदा खानविलकर म्हणाल्या, 10वी आणि 12वीचे वर्ष शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचे मानले जाते। यामुळे मुलांसह आई वडिलांचेही सर्वस्व पणाला लागते। यामध्ये जितका वाटा मुलांचा असतो तेवढाच आई वडिलांचा देखील असतो। आपण जेवढा जास्त अभ्यास करतो तेवढे यश आपल्या पदरात पडते, परंतु अपयश आले तर खचून जाऊ नये असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना माजी नगरसेवक शंकर पवार म्हणाले, 2012 दरवर्षीप्रमाणे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा भव्य पुरस्कारात सत्कार जो आज राबविला, त्यासाठी जवळजवळ 400च्या आसपास विद्यार्थ्यांचा 10वी 12वी दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार केला। त्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रमुख पाहुणे अक्कासाहेब, पुढचं पाऊलमधल्या प्रमुख हिरोईन आणि रुपाली शिंदे अशा ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले आणि त्यांच्या हातनं आणि स्थानिक मुलांचा हा सत्कार सोहळा गेले 10 वर्षापासून मी चालू केलेला आहे। हा सत्कार मी 15 विद्यार्थ्यांवरती चालू केलेला असून आज माझ्याकडे जवळजवळ 400च्या आसपास विद्यार्थी येऊन हा सत्कार पार पडला। त्या कार्यक्रमासाठी दरवर्षी मालिकेमधले, सिरियलमधले, पिक्चरमधले हिरो हिरोईनला बोलवून त्यांच्या हस्ते हा दरवर्षी मी एक सत्कार करतो। त्यामुळे मुलांची जी गुणवंत यादी खऱ्या अर्थाने वाढत चाललेली आहे। माझ्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शक म्हणजे आईवडिलांची शिकवण आणि आईवडिलांना जे समाधान मुलापासून जे मिळतं की मुलांनी आपला गुणवंत व्हावं, मुलांनी 60%, 80%, 90% मार्क मिळून गुणवंत यादी द्यावं, असं ह्या कार्यक्रमाचं माझं स्वरूप आहे। ह्या कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांच्या घरचे पाहुणे, आई वडील, भाऊ बहीण जे काय पाहुणे ह्या कार्यक्रमाला येतात, दर वर्षातनं एकदा त्याचा आनंद लुटतात आणि वर्षभर मी बी ह्या कार्यक्रमाची दरवर्षी वाट बघतो। ह्या कार्यक्रमाला जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून आमचे कोटस्थानी सर हे आम्हाला मार्गदर्शन करतात। त्यांचं प्रत्येक टायमाला आमचं चांगलं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना, ते स्वतः प्राध्यापक असल्या कारणाने, मुख्याध्यापक असल्या कारणाने प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं चांगलं मार्गदर्शन लागतं प्रत्येक टायमाला। असा हा कार्यक्रम राबवत असताना आमचे नगरसेवक संजय बालगुडे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, मनीष आनंद, खडकी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष असे हे प्रमुख पाहुणे सर्व आम्हाला लाभले। सतीश मोहोळ आमचे मार्गदर्शक, असे सर्व पाहुणे प्रमुख पाहुणे आम्हाला लाभून हा कार्यक्रम पार पडला। आणि त्या कार्यक्रमाला सर्व माझे मित्रमंडळी, सर्व ग्रुप अतिशय सहकार्याने पार पाडला की जेणेकरून 2012चं इलेक्शन हरल्यानंतर लोकांना असं वाटत होतं की शंकर पवार कुठला कार्यक्रम करू शकत नाही आहे, पण इलेक्शन राजकारण म्हणजे सगळं काय असं नाही आहे, निवडून दिलं म्हणजे सगळं काय करता येतं असा विषय नसून माझं हे विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थी घडवण्यासाठी जोस्तोवर माझ्या पायात, हातात, अंगात दम आहे, अंगात ताकद आहे तोचपर्यंत हा कार्यक्रम राबवत राहणार। जेणेकरून ह्यापासून जे विद्यार्थी घडल्यात त्या विद्यार्थ्यांसाठी आमचं कुटुंब, नगरसेविका रीना पवार, आमचा तुकाराम पवार, माझी आई सावित्रीबाई गणपत पवार, हे सर्व ग्रुप असा थांबून दरवेळेस आम्ही, माझी मित्रपरिवार, माझे सगळं ग्रुप एक ताकदीने आम्ही सर्व हा कार्यक्रम करतो आणि त्या कार्यक्रमाला सगळा चांगल्याचा चांगला हातभार लागतो। एवढं सगळ्यांचं सहकार्य मिळतं। सर्व माझ्या मित्रांचं, माझ्या मित्रमंडळांचं, सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की दरवर्षी मला असंच तुमचं सहकार्य लाभो हेच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि 10वी 12वीची विद्यार्थी वर्षानुवर्ष 100 150 अशी वाढत जावो, त्यांची गुणवंत यादी वाढावं ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।